ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे रहाटोली गाव आणि रहाटोली गावातील हे शेळके परिवार, शेळके परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण कैलासवासी तुकाराम वाघू शेळके बाबांना रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांचा मुलगा असेल अर्थात गुरुनाथ तुकाराम शेळके, बाबांचे भाऊ असतील सुरेश वाघू शेळके, लक्ष्मण वाघू शेळके, जगदीश वाघू शेळके, बाबांचा पुतण्या असेल मनोज वामन शेळके, त्याचप्रमाणे बाबांच्या मुली बेबी गणेश लोणे, सुधा रामचंद्र वडवले, आशा हेमंत शेलार, उषा उत्तम रांजणे आदी करून हा संपूर्ण शेळके परिवार, आप्तेष्ट, ग्रामस्थ मंडळी, मित्र परिवार, सर्व नातेवाईक. तुकाराम बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर हरिभक्त परायण कैलासवासी तुकाराम बाबा आणि त्यांचे भाऊ एकूण 5 जण भाऊ, सुरेश दादा असतील, लक्ष्मण दादा असतील, जगदीश दादा असतील आणि कैलासवासी वामन काका. तुकाराम काका सगळ्यात मोठे, वयाच्या साधारणतः 84 वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. आम्ही या ठिकाणी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. भगवंताने आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे, नरदेहामध्ये जन्माला घातलेला आहे. माणूस म्हणून कार्य करत असताना, नरदेह म्हणून कार्य करत असताना या ठिकाणी आम्ही कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे याला विशेष महत्व आहे. कारण आमच्या जगण्या वागण्याकडे जर आम्ही लक्ष दिलं नाही, लक्ष केंद्रित केलं नाही, तर विशेष बुद्धी देऊन, विशेष उभ्या कण्याचा निर्माण करून, विशेष जगण्याचं स्वतंत्र देऊन आणि ही 4ही वाचा आम्हाला भगवंताने देऊन सुद्धा उपयोग नाही का. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आपल्याला आहेत. तेच 5 भाग विषय प्राण्या पक्ष्यांनाही आहेत बरं का मौली. भूक आम्हाला लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. तहान आम्हाला लागते, प्राण्या पक्ष्यांनाही तहान लागते. आलस्य, निद्रा त्या ठिकाणी आहे, आम्हालाही आहे. उत्पत्ती आम्ही करतोय, तेही करतात. प्राणी पक्षी उत्पत्ती करतात बरं का. एवढंच करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक आहे का? तेवढंच करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर मग लोक म्हणतात ना, जन्माला आला, कोणाला बोलतात बरं, तो पाणी वाहून मेला आणि हा संसाराचा भार वाहून मेला. एवढंच फरक फक्त. काय त्या अर्थी जरी आम्ही प्राण्या पक्ष्यांकडे आणि आमच्याकडे जर बघितलं माऊली, तर आज माणसाच्या ह्या कलियुगातल्या राहण्याकडे, जगण्याकडे, वागण्याकडे बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतंय एक वेळ प्राणी पक्षी परवडले. त्यांचं जगणं वागणं जर आम्ही बघितलं ना प्राण्या पक्ष्यांचं, तर आम्हाला असं जाणवतंय की आज माणसाची ह्या कलियुगातली कर्म जर पाहायला गेली, या कलियुगातलं जगणं वागणं जर पाहायला गेलं, तर प्राणी पक्षी परवडले. आणि म्हणून मग त्याची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे, पशु पक्षी गुणवंत. गुणवंत का म्हटलेलं आहे बघा. बैलाला जर भूक लागली तर बैल चाराच खातोय, बरोबर आहे ना. चाराच खातोय, पेंढा खातोय, सुकलेला पेंढा खाईल, तो सुकलेला पेंढा खाईल.
पण त्या पेंढ्याच्या बाजूला मेलेला उंदीर जर असेल ना तर तो खाणार नाही. म्हणून गुणवंत त्यांना जे काही लावून दिलेले ज्या पद्धतीने की नाही त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी कार्य करताना आम्हाला पाहायला मिळतात. असे अनेक प्राणी पक्षी आहेत. पर्णाली पाऊल उचले जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त. पानावर असलेली आळी ज्या वेळेला पान सोडून पुढे थोडी अशी जागा बघते बघा पुढे जायला, बाबा आपण कधीतरी निरीक्षण केलं असेल काका बरं का, आणि तिला जर जागा मिळाली नाही तर ती पुन्हा मागे सरते. तिला माहितीये पुढे जर जाईन तर पडेन मरेन. एखाद्याला चिंताग्रस्त झाला, टेन्शन आला म्हणून जर सातव्या माळ्यावरून उडी टाकून जर मरत असेल तर मला सांगा ही आळी परवडली का? तो माणूस आळी परवडली ना? माऊली तुम्ही कधीतरी चुलीमध्ये फाटा जळताना बघितला असेल. ज्या वेळेला आम्ही चुलीमध्ये फाट्या लावतोय की नाही त्या फाट्यांमध्ये काही आळ्या असतात, काही कीटक असतात. जसा तो फाटा जळत येतो ना माऊली, तशी तो कीटक मागे मागे सरकत येतो बघा. त्याला माहितीये पुढे जर जाईन तर अग्नीचा दाह आहे, त्या अग्नीमध्ये मी जळून जाईल, राख होईल माझी. थोडा जरा काही टेन्शन आल्यानंतर स्वतःहून माणूस स्वतःला जर जाळून घेत असेल तर मला सांगा हा कीटक परवडला, ती आळी परवडली की माणूस परवडला? पशु पक्षी गुणवंत का? ज्या प्राण्याला ज्या पक्षाला जो धर्म लावून दिलेला आहे ना तो सोडत नाही तो, बरं का, चांगलं का वाईट, पण जे आहे ते सोडत नाही. ज्या वेळेला त्या तळ्याच्या पाण्यामध्ये तो विंचू असा तरताना बुडताना साधूने बघितला, त्यावेळेला त्याने काय केलं बरं? शिष्य बरोबर असताना शिष्याला नाही जाणीव झाली, पण साधू मात्र त्या पाण्यामध्ये उतरले आणि त्या हातावर त्या विंचवाला घेतलं. पण मध्ये मध्ये साधूच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्रास झाल्यासारखा जाणवायला लागल्यानंतर तो शिष्य म्हणतोय, महाराज दंश करतोय तो, चावतोय तो, तुम्हाला डंक मारतोय तो, सोडा त्याला, सोडा त्याला. तुम्हाला त्रास होतोय, जाणवतोय, तो डंक मारतोय तुम्हाला, तो चावा घेतोय, ते समजतंय, दिसतंय. साधूचं उत्तर होतं, डंक मारणं हा त्याचा धर्म आहे. विंचवाचा धर्म काय आहे? डंक मारणं. डंक मारणं हा जर त्याचा धर्म तो सोडत नाही तर बुडत्याला वाचवणं माझा धर्म आहे, मी का सोडू? बुडत्याला वाचवणं माझा धर्म आहे ना, मी का सोडू माझा धर्म? आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जगत वागत असताना, कार्य करत असताना आम्ही स्मरण ठेवलं पाहिजे आमचं जगणं वागणं कसं असावं. बरं का, खरं तर एकदा का एखाद्या प्राण्याला, एखाद्या पक्ष्याला भूक लागली ना की ते त्या पद्धतीने भूक भागवत असतात. ज्या पद्धतीने त्यांना मिळेल त्या पद्धतीने ते चारा घेत असतात, पक्षी दाणे घेत असतात. आम्हाला कितीतरी ठिकाणी असं पाहायला मिळतंय दादा, ज्या वेळेला आम्ही अनेक गुरं घेऊन एखाद्या वेळी माळ रानावर जायचो ना, त्यावेळेला एकदा जनावरांचं पोट भरलं, तुम्ही अनुभवलं असेल, एकदा जनावरांचं पोट भरलं की जरी गवाऱ्याने थांबवायची म्हटली तरी थांबत नव्हती. खरंय की खोटं आहे माऊली? जरी गवाऱ्याने त्या गुराख्याने जरी थांबवायची म्हटली ना तरी थांबत नव्हते. ते पोट भरलं, चाललो, निघालो. बर का पक्षी अंगणी उतरती, दाणे वेचायला येतात ना, ते का गुंतवणीया राहती? पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे वेचले की ती निघून जातात, गुंतून राहत नाहीत ते. बरं का, माणसाची भूक जरी भागली ना, आताच्या पुरतं जरी मिळालं ना, त्याला तृप्तीचा ढेकर जरी त्याने दिला ना, तरी बसल्या बसल्या त्याच जागी उद्याचा विचार करत असतो. म्हणून तर पंगतीत बसल्यानंतर आम्ही खाईपर्यंत लाडू खातोय आणि 4 रुमालात गुंडाळून पण आणतोय.
आताची व्यवस्था झाली, नंतरची व्यवस्था करून ठेवतो. काय त्याच्या पलीकडे जाऊ का? आता सध्या वर्तमान कालामध्ये सांगतो तुम्हाला बरं का, जे सोशल मीडियाला ऍक्टिव्ह आहेत त्यांना आता 2-4 दिवस सोशल मीडियाला फक्त एकच फाईल ऐकायला मिळते बरं का. म्हणजे किती नीच कृत्य माणसाने करावं, किती खालच्या लेवलला जावं, किती खालच्या लेवलला जावं. माणूस प्राणी पक्षी खात होता इथपर्यंत आम्ही ऐकलेलं आहे, माणूस माणसाला खातोय. काय चालू आहे आता? आणि ज्या वेळेला हे आम्ही ऐकतोय ना, लहान लहान मुली किडनॅप करायच्या, पळवायच्या, त्यांना न्यायचं, त्यांचं छोटे छोटे तुकडे करायचे, त्यांच्या आतड्या काढायच्या. म्हणजे ऐकायला किलसवानं वाटतंय, ते कृत्य करायचं आहे. यांना माणसं म्हणाल का? राक्षसापेक्षाही हीन दर्जाचे राक्षस, राक्षसापेक्षा हीन दर्जाचे राक्षस. कशाची रे भूक लागते माणसाला? कशाने रे भूक भागवली जाते माणसाची? काय करतोय मनुष्य? तहान लागली प्राण्या पक्ष्यांना, तुम्ही कितीही विचार करा, कितीही तहान लागली एखाद्या प्राण्याला, गटाराचं पाणी पित नाही तो. बाजूला गटार आहे, तहान लागलेली आहे, व्याकुळ झालेला आहे, उग्र वास येत आहे, त्या ठिकाणी तो पित नाही ते पाणी बरं का. काही आमच्या घरी पाळीव प्राणी आम्हाला असे पाहायला मिळतात, बैल वगैरे, म्हशी आपण म्हणतो, बैल म्हणतो, गाई म्हणतो, ते बघा ना, जर ते घमेला जरी थोडस अगोदर त्याच्यामध्ये शेण भरलं असेल किंवा काही असं असेल ना, थोडा जरी गंध येत असेल ना, त्याचा वास येत असेल तरी पण ते नाही पाणी पित. बघितलंय ना आपण. माणसाला तहान लागल्यानंतर तो काही पाणी पिऊनच तहान भागवतो का? संध्याकाळच्या वेळेला तहान लागते, ते काही पाणी पिऊन तहान भागवतात बाबा? कसली कसली तहान लागते माणसाला, नाही? जेवढा कुझेल ना तेवढा म्हणे पॉवरफुल होते. काय जेवढा उग्र वास येईल ना त्याला, जेवढा कुझेल ना, जेवढे चिडी असे पडतील ना त्याच्यामध्ये, असे इचूच करतील ना, तेवढा म्हणे पॉवरफुल. गती आहे का अधोगती आहे? भगवंताने दिलेली बुद्धी आहे, तिचा वापर सद्बुद्धी म्हणून करा. आम्ही कुठे चाललोय बरं? कुबुद्धी, नको त्या मार्गाकडे आम्ही चाललोय. आता स्वतःला विचारा ना, माणूस माणसाचं स्वतःहून हित करतोय का अनहित करतोय? अशा प्रमाणे जर जगणं बघणं असेल तर काय आहे बाबा? बरं वाईट जे काही करतोय मनुष्य, ते स्वतःच करतोय ना. आम्हाला भूक लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते, तेही भूक भागवतायत, आम्ही भूक भागवतोय. प्राण्या पक्ष्यांना ताण लागते, आम्हालाही ताण लागते, तेही ताण भागवतात, आम्हीही ताण भागवतोय. आलस्य निद्रा त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे आहे. आम्ही उत्पत्ती करतोय, तेही उत्पत्ती करतात. मैथून अवस्था दोन्हीकडे आहे बरं का. फक्त फरक एवढाच आहे, ती त्यांची पिलांची काळजी घेताना कशा असतात बघा, आणि आम्ही आमच्या पिलांची काळजी घेताना कशा असतोय बघा बरं का. केलं पाहिजे संगोपन करणं. आम्ही ज्यांना जन्माला घातलेले त्यांचं संगोपन करणं आमचं कर्तव्य आहे, त्यांना मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे, त्यांना उच्च शिक्षण देणं आमचं कर्तव्य आहे. पण काही गोष्टी ज्या झाल्याच नाहीत त्याच्याबद्दल चर्चा करून काय फायदा आहे? त्याच्याबद्दल चिंता करून काय फायदा आहे? त्याच्याबद्दल विचार करून काय फायदा आहे? ज्या वेळेला नवरा बायकोचं भांडण घरामध्ये होते तोपर्यंत ठीक आहे, पण ते भांडण जेव्हा रस्त्यावर आलं आणि रस्त्यावर आल्यानंतर शेजारी आचार्य करायला लागले, यांचं चाललंय काय? बायको म्हणते मला डॉक्टरच करायचंय माझ्या मुलाला, आणि नवरा म्हणतोय माझ्या मुलाला मला इंजिनियर करायचंय. दोघांचं भांडण एवढं जोरात, शेजारी सगळे आले पाहायला. तिथून एक सत्पुरुष चालले होते, त्यांनी हात जोडले, त्यांना विनंती केली, दादा काय चाललंय? ती बाई म्हणते माझ्या मुलाला मला डॉक्टर करायचंय, तो बोलतो माझ्या मुलाला मला इंजिनियर करायचंय. दोघांचं ऐकून घेतल्यानंतर त्या सत्पुरुषाने हात जोडले आणि विचारलं, तुमचं दोघांचं मत काय आहे? ह्यापेक्षा तुमच्या मुलाचं मत काय ते तर पाहू, बोलवा तुमच्या मुलाला. तेव्हा त्याने सांगितलं अजून झालंच नाही, व्हायचं बाकी आहे. कशाचा विचार करतोय माणूस?
कुठल्या गोष्टीचा विचार करतोय आणि कुठल्या गोष्टीची चिंता करतोय बरं मनुष्य? प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, इतर जीवजंतूंमध्ये आणि आमच्यामध्ये हा फरक आहे, जगण्या वागण्यामध्ये, राहण्यामध्ये. तेवढ्याच गोष्टी करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू ना, तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक नाही. कारण 83,99,999 योनींपेक्षा वेगळी आहे ही योनी. नरदेह, मनुष्य देह 84,00,000 जीव योनी वेगळी आहे. आम्हाला उभ्या करण्याचं निर्माण केलेलं आहे, विशेष बुद्धी दिलेली, विशेष जाणीव दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेले, चारही वाचे आम्हाला दिलेले, परा, पश्चिंती, मध्यम आणि वैखरी. आम्हाला विशेष बुद्धी दिलेली आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे आम्हाला. त्या बुद्धीचा वापर आम्ही केला पाहिजे ना. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही नरदेह, मनुष्य देह मागुता हा नाही. म्हणून सद्बुद्धी म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जगता वागता आलो पाहिजे. त्या बुद्धीचा वापर सद्बुद्धी म्हणून आम्हाला करता आलं पाहिजे, सद्बुद्धी म्हणून करता आलं पाहिजे, बरं का. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर हा नरदेह आहे, मनुष्य देह आहे. कशासाठी भगवंताने निर्माण केला, कशासाठी जन्माला घातला? 83,99,999 योनी जे करू शकत ना ते याने करायचं आहे. काय ग्रंथ वाचन इतर योड्या करू शकतात का? देवाचं स्तवन इतर योनी करू शकते का? देव कार्य, धर्म कार्य, देश कार्य इतर योड्या करू शकतात का? नाही करू शकत. देवाचं कार्य करण्यासाठी हा मनुष्य देह आम्हाला दिलेला आहे, धर्माचं कार्य करण्यासाठी हा मनुष्य देह आम्हाला दिलेला आहे भगवंताने. धर्माचं कार्य करण्यासाठी, देवाचं कार्य करण्यासाठी. कधीतरी एकांतात बसा आणि स्वतःला विचारा, यापैकी मी काही करतो का? काय काही करतो का यापैकी मी? माणूस परमार्थ करत असताना सुद्धा फक्त स्वतःचा आणि स्वार्थाचा विचार करतो. जोपर्यंत तो स्वार्थ आम्ही बाजूला ठेवत नाही ना, बरं का, तोपर्यंत आम्हाला परमार्थ घडणार नाही, कळणार नाही. घडायचं लांब गेलं, कळणार नाही. रस्त्यात जाता जाता जर समजा तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या, एक श्रीराम प्रभूंची आहे आणि एक रावणाची आहे, कुठली मूर्ती उचलाल बरं तुम्ही? आपण कुठली मूर्ती उचलू बरं? श्रीरामाचीच मूर्ती उचलू, कारण आम्ही विवेकी आहोत, आम्ही सद्गुरुस्थ आहोत, आम्ही चांगल्या विचाराची माणसं आहोत. बरोबर आहे की नाही? पण ऐका ना, रामाची मूर्ती छोटी आहे, रावणाची मूर्ती मोठी आहे, आता कुठली उचलाल? रामाचीच ना. रामाची मूर्ती छोटी आहे, रावणाची मूर्ती मोठी आहे, तरी आम्ही छोटी का नव्हे ना, पण आम्हाला रामाचीच मूर्ती आवडेल, आम्ही रामाचीच मूर्ती उचलू. आता त्याच्या पुढे सांगू का, रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. खूप उशीर लागला पण बोलायला, विचार करायला लागला ना, बरं का. आमचं जगणं वागणं बघा कसं आहे. आळंदीला गेल्यानंतर आम्ही माऊली ज्ञानोबांनाच बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे, त्यांचे चरित्र, त्यांचं कार्य, त्यांनी केलेलं कार्य कशा प्रकारे आहे ते, त्याचाच विचार आम्ही केला पाहिजे. देऊला गेल्यानंतर श्री क्षेत्र देऊ या ठिकाणी जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी मी तुकोबांनाच अनुभवले पाहिजे, तुकोबांचाच विचार केला पाहिजे, त्यांच्याच चरित्राचा विचार केला पाहिजे, त्यांचं जगणं वागणं अनुभवलं पाहिजे, बघितलं पाहिजे. काय पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून बघितलं पाहिजे. घरी आल्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही डोळे मिटू ना, तेव्हा तेव्हा पांडुरंग परमात्माच आमच्या डोळ्यासमोर दिसले पाहिजेत. आम्हाला डोळे भरून बघितले पाहिजेत आम्ही देवाला. प्रामाणिकपणे सांगा, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारा, अंतःकरणाला विचारा, आम्ही देवाच्या पुढे गेल्यानंतर हात जोडतोय, डोळे मिटतो का डोळे उघडे ठेवतो?
कमी प्रमाणात अतिशय. 80% लोक देवाच्या पुढ्यात गेल्यानंतर डोळे मिटतात. ती पात्रता लागते देवाला डोळे भरून पाहण्याची, ती सद्बुद्धी लागते देवाला डोळे भरून पाहण्याची. यांचे डोळे कुठे उघडतात नाही उघडतात तर झाले बाजूला, चला बाजूला, आहे मागे दुसरी लाईन, चला. आणि मग म्हणते एवढ्या लांब गेले राहटोली पासून पंढरपुरापर्यंत 1 मिनिट पण देवाला पाहू दिलं नाही. काय आम्ही आमच्या सोयीचा विचार करत असतो, आमच्या सोयीप्रमाणे राहत असतो, बरं का. जर प्राण्या पक्ष्यांप्रमाणेच आम्ही जगलो वागलो आणि ह्या जगाचा निरोप घेतला तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. काय म्हणतात माऊली? उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. थांबेल का? थांबेल हे येणं जाणं? थांबेल का हे घटका यंत्र? जन्माला आला, जे मिळेल ते स्वीकारलं, जसं वागायचं तसं वागला, आला मृत्यू निघून गेला, काय फरक पडणार आहे बाबा? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हा जन्म मृत्यू जर आम्हाला चुकवायचा आहे ना, या संसारूपी भवसागरामध्ये जर आम्हाला तरुण जायचं आहे ना, हा मायेचा महापूर आहे, भवसागर आहे. हा मायेचा भवसागर जर आम्हाला तरुण पार करायचा आहे तर भगवंत म्हणतात दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया. दुस्तर आहे, कठीण आहे, पण मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. जे मला शरण येतात ना ते या भवसागरामध्ये तरुण जात असतात, माया पार करत असतात. ते भगवंताला शरण गेलो पाहिजे आम्ही, बरं का. देव मोठा का माणूस? जीव का शिव? जीवामुळे शिव का शिवामुळे जीव? हेच आम्हाला कळत नाही ना, नाही का बाबा. एखादा माणूस गेला की आपण काय बोलतो? जीव गेला त्याचा, जीव गेला. खर तर शिव जेव्हा साथ सोडतो तेव्हा जीव जातो. बाबा खरंय की खोटं आहे? शिव जेव्हा साथ सोडतो तेव्हा जीव जातो. ज्याचा आधार घेतलाय ते नाशिवंत आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह जाईल जाईल यासी काळ वा खाईल. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधावरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. बहुत थकिले मृग जराच्या आशा तृष्णा सांडोनी या योगी गेले वनवासा. मदारसा माता तिच्या लहान मुलांना उपदेश करतायत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा. खर तर आमचं जगणं वगणं जर बघितलं ना बाबा तर आम्ही ना शिवाचे ना जीवाचे. ऐकताय ना? आम्ही ना शिवाचे ना जीवाचे. आम्ही अधिक विचार करतो नाशिवंत देहाचा. नाशिवंत देहाचा आम्ही विचार करतोय. आम्ही प्रेम करतोय कोणावर? कोणावर प्रेम करतोय आम्ही? जीवावर शिवावर का नाशिवंत देहावर? नाशिवंत देहावर आम्ही प्रेम करत असतो. म्हणून तर सौंदर्य पाहून प्रेम केलं जातंय, रंग पाहून प्रेम केलं जातंय, मेकअप पाहून प्रेम केलं जातंय, तारुण्य पाहून प्रेम केलं जातंय, पैसा अडका पाहून, धन दौलत संपत्ती पाहून प्रेम केलं जातंय. काय याचं निरसन करायचंय आम्हाला. सत्य काय आहे? सत्यापर्यंत पोहोचायचंय, सत्याची ओळख घ्यायची आहे. बरं सत्य आहे कुठे? सत्याची ओळख व्हावी म्हणून कधीतरी असत्यही पुढे करावं लागतंय ना. अंधार का ठेवावा लागला? प्रकाशाची किंमत कळावी म्हणून. जर अंधार नसता तर प्रकाशाची किंमत आम्हाला कळली असती. माया दुस्तर आहे, माया तरुण जाण्यास कठीण आहे, पण तेवढीच महत्वाची आहे. ऐका, माया वाईट नाही आहे. मायेचे प्रकार अनेक आहेत. एक म्हणजे मूळ माया आदिशक्ती.
मूळ पुरुषाकडून संकल्प झाला या सृष्टीची रचना करण्याचा, आणि मूळ पुरुषाकडे झालेला संकल्प म्हणजेच मूळ माया. श्री ही अनादिकालची माता आहे. संपूर्ण सृष्टीची निर्मिती तिच्यापासून झालेली आहे. मूळ ब्रह्म आहे, पण ब्रह्माला या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मायेचा आधार घ्यावा लागला. ती माया, त्या मायेपासून, मूळ मायेपासून निर्माण झालेली गुणमाया. काय म्हणतात भगवंत? दैवी वेशा गुणमयी. गुणमाया म्हटलेला आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, गुणमाया. ही गुणमाया तरुण जाण्यास दुस्तर आहे, आणि तुम्ही आम्ही निर्माण केलेली ती माया वेगळीच. नको नको म्हणा, ती माया कोणती बरं? मग बऱ्याच दिवसांनी नातू दिसला की आजी जाते, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि तिचा हात घेऊन ती तिच्या कपाळाला असा, डोक्याला अशी मोडतात ना बोट. खरंय की बोट आहे? बोट वाजली की आजी बोलते माया आहे बरं का. बोट नाही वाजली, माया नाही. हे माझं, ते माझं, घर माझं, पैसा माझा, संपत्ती माझी, मुलं माझी, बाल माझी, आई वडील माझे, बायको माझी, सोयरे माझे, मित्र माझे, माझं घर, माझं दार, माझी शेतीवाडी, इथून माझा अंगणा, तिथून तुझा अंगणा. ही वय माझी, ती वय तुझी. काय ही माया? क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. येताना काय घेऊन आलोय का? नंतर चिटकली तिला म्हणतात माया. नंतर ज्याच्या ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, हे माझं आहे. खरं तर आमचं हक्काचं जे आहे ना, ते आम्ही विसरलोय. जे जन्माच्या आधी आमचं होतं, ऐका, आजही आमचं आहे, आणि उद्या सर्वांनी जरी साथ सोडली तरी ते आमचंच राहणार आहे. नाही आधी अंती अवसान. आधी पण तोच